नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी 2 तासाची वेळही राहणार आहे. पुढील महिन्यामध्ये आपल्या ह्या परीक्षा असणार आहेत आणि त्यासाठी हे प्रश्न नक्कीच मिळणार आहेत. नुकतीच मिळालेली ही प्रश्नपत्रिका आहे. व्यवस्थित शेवटपर्यंत अभ्यासा. इथे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. काही अडचणी असल्यास कमेंट करा. आपल्या चॅनलची प्लेलिस्टसुद्धा तुम्ही पाहू शकतात विज्ञानाची, किंवा इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला संकलित मूल्यमापन, पॅटचे, शासनाचे जे काही पेपर आहेत ते पेपर आणि या विज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल या विषयाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या द्वितीय सत्राच्या त्यासुद्धा सहजगत्या अभ्यासायला मिळतील. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अतिशय महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर तीही नक्की पहा. इयत्ता 9वी विज्ञान भाग 2 वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरासहित काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या बघा. त्या सूचनांचं पालन करूनच आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. प्रश्न पहिला, 5 गुणांसाठी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी तुम्हाला 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. त्या 5ही गाळलेल्या जागा काळजीपूर्वक पहा आणि त्यांचा योग्य पर्याय आपल्याला उत्तर म्हणून लिहायचा आहे. आता मी उत्तरासहित त्या गाळलेल्या जागा वाचून दाखवते. बघा, पहिली, कोणत्याही वनस्पती प्ररोह संस्था प्रकाशानुवृत्ती हालचाल दर्शवते. गुणसूत्रे मुख्यतः DNA बनलेली असतात. तिसरं, वनस्पतीची वाढ घडून आणणे हे कार्य विभाजी ऊती करतात. त्यानंतर GMRT हे रेडिओ लहरींसाठी वापरले जाते. आणि 5वे, अस्थि ऊतींमध्ये असणाऱ्या ऊतींना ऑस्टिन म्हणतात. या पद्धतीने आपण योग्य पर्याय निवडायचे. त्यानंतर ब भाग बघा. खालील प्रश्न सोडवा 5 गुणांसाठी. 1. विधान सत्य की असत्य ते लिहायचे. पाणी आणि खनिजे संहितेमध्ये असणाऱ्या फरकांमुळे मुळाच्या पेशीत प्रवेश करतात. सत्य. सहसंबंध लिहा. श्री 44 + XX. विसंगत घटक ओळखा. परिहृदय स्नायू. नावे लिहा. लेहमन, लेघहॉर्न. पुढचं, गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे रोग लिहा. ते येतात सिकल सेल, अनेमिया, डाऊन्स सिंड्रोम. त्यानंतर दुसरं बघा, 4 गुणांसाठी शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 2. पहिले, प्रकाशीय दुर्बीण निर्जन ठिकाणी टेकड्यांवर बसवलेल्या असतात. दुसरे, धूम्रपानामुळे अति ताण येतो. 3, उग्र निकामी झाल्यास रक्तव्याश्लेषण करावे लागते. आणि 4, वर्णकहीन व्यक्तीचे केस व त्वचा पांढरे व फिकट होते. यांची कारणं आपण लिहायची आहेत. यांची उत्तरं आपल्याला आपल्या चॅनलच्या होमपेजवर विज्ञानाची होमपेज बघा, त्यात आपल्याला सहज मिळतील, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हिडिओ पहा. त्यानंतर ब भाग 6 गुणांसाठी आहे. खालील उपप्रश्नांची उत्तरे लिहा. पहिले, समन्वय म्हणजे काय? दुसरे, फरक स्पष्ट करा. मानवी उत्सर्जन आणि वनस्पती उत्सर्जन. अतिशय सोपे असे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर तिसरं, अनुवंशिक विकृतीचे कारण लिहा. आणि 4 आहे, शेतीपूरक व्यवसाय टीप लिहा.
प्रश्न तिसरा बघा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा 15 गुणांसाठी. 1. गॅलिलिओ दुर्बीण रचना लिहा. दुसरं, रेशीम व्यवसायाची माहिती लिहा. 3. सिकल सेल ॲनिमियाची लक्षणे आणि उपचाराची माहिती लिहा. सुबक आकृती काढा गुणसूत्रांची. DNA फिंगरप्रिंटिंग बद्दल तुमचं मत मांडा आणि ऊती संवर्धनाचे फायदे सविस्तर लिहा. 6 पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न 4. एक उपप्रश्न सोडवा 5 गुणांसाठी. वनस्पतींमधील समन्वय योग्य उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा. आणि दुसरे, जमिनी स्थित असणाऱ्या दुर्बिणीबाबत असणाऱ्या अडचणी कोणत्या, त्या कशा दूर करता येतील ते सांगा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली. यासारखे सेमीच्या मुलांसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचेही क्वेश्चन पेपर आपल्याला हवी असेल किंवा सायन्स 1ची हवी असेल, इतर विषयांची हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दोन्हीही प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.